जनजाति विभाग के मंत्री पहुंचे, पारधी समाज के बीच जनता में खुशी का माहौल। आदिवासी विकास मंत्री अशोक उइके ने शेषनगर स्थित पारधी बस्ती में आदिवासी पारधी न्याय संकल्प परिषद का अवलोकन किया। अपर आयुक्त आदिवासी विकास विभाग आयुष सिंह, सह आयुक्त दिगंबर चौहान एवं परियोजना अधिकारी नितिन ईसोकर की उपस्थिति में पारधी बस्ती का दौरा किया गया। आदिवासी सेवक बबन गोरामन, सामाजिक कार्यकर्ता धर्मराज भोसले, संगीता चौहान, विनोद चौहान, गांव के सरपंच विद्या गोरामन, महेंद्र गोरामन, प्रगति भोसले, रंजीत भोसले, अजय पवार, चंद्रस पवार, बापूराव निहारे ने ग्रामीणों के साथ मंत्री के अधिकारियों का स्वागत किया। मंत्री जी को तिलक लगाकर आरती की गई और शॉल श्रीफल देकर स्वागत किया गया। पूरे गांव और आसपास के क्षेत्र में खुशी जाहिर की। पारधी समाज की जनता बहुत खुश हुई कि उनके गांव में मंत्री जी ने आकर भ्रमण किया और उनसे वार्तालाप किया गया। 25-26व्या शैक्षणिक वर्षामध्ये शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये आजचा पहिला दिवस किती महत्त्वाचा असतो, पहिल्या दिवसाला काय महत्त्व असते याची जाणीव पालकांना झाली पाहिजे, विद्यार्थ्यांना झाली पाहिजे, शिक्षकांना झाली पाहिजे, आदिवासी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना झाली पाहिजे आणि मंत्र्यांना झाली पाहिजे। शासकीय वसतिगृहामध्ये शिकते वेळी तिथं काय काय समस्या असते असा संकल्प करून आदिवासी विभागाच्या माध्यमातून उत्तम उपक्रम राबवला। हा उपक्रम यशस्वी होऊन सत्र संपेपर्यंत शिक्षक आणि आदिवासी विभाग पालक जे दिलेले आहेत ते पालक लक्ष देऊन आम्ही कुठल्याही समस्या भविष्यात शास्त्रशाळेमध्ये निर्माण होणार नाही अशा प्रकारचा संकल्प केला। खूप खूप धन्यवाद। ॲम्ब्युलन्स आहे, नर्स आहे, इथं ॲम्ब्युलन्स उभी आहे, पूर्ण वेळ राहणार आहे ॲम्ब्युलन्स। आम्ही 7 किलोमीटर असलेला दवाखाना आहे, तिथेही अडचण काही नाही आणि नर्स इथं पूर्ण वेळ राहणार आहे। औषध दिलेले, किट दिलेले आता मी। चला खूप खूप